आज आपण मुगाचा डोसा बनवूया। 8 तास हे मूग भिजत घातलेले आणि त्याच्यानंतर मी तसेच झाकून ठेवले ते परत पाणी नितळून स्वच्छ धुवून तर असे थोडे थोडे मोड आलेले आहेत। मिक्सरचं भांडं घेतलेलं ह्याच्यामध्ये आता हे मूग काढून घेऊया। त्याच्यामध्ये मिरची टाकून घेऊया। आलं घेतलेले बघा छोटे छोटे आकाराचे 3 तुकडे घेतलेले आहेत। छोटा अर्धा चमचा जिरे थोडेसे टाकायचे आपल्याला। ह्याच्यामध्ये कोथिंबीर, त्यात टाकायचे 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 1 चमचा टाकणारे रवा। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि त्यात टाकायचे आपल्याला थोडंसं पाणी आणि हे एकदम आपल्याला बारीक करून घ्यायचे। बारीक करून घेतले बघा। वाडग्यामध्ये ओतून घेऊया आपण। अशा पद्धतीत झाले। आता आपल्याला थोडंसं एकदम पाणी टाकायचे। तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून खवळून घेणार आहे। थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण हे ओतून घेऊया। मिक्स करून घेऊया बघा मस्त असं। पॅन ठेवलाय बघा गरम करायला। आणि कधी पण आपण डोसा करतो का ना, डोसा म्हणा घावणे म्हणा, त्यासाठी आपल्याला कडक गरम पाहिजे, लक्षात ठेवायचं। पुसून घेतले बघा मी टिश्यू पेपरनं। तर आता आपण बनवायला घेऊया। टाकून घ्यायचं। आपल्या आवडीप्रमाणे छोटं मोठं करायचं। पसरून घ्यायचं चांगलं मस्त असं बघा पसरून घेतलेलं आहे। आता वरनं तुम्ही थोडंसं तूप म्हणा, तेल म्हणा किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं बटर टाकायचं। ह्याच्यावर तुम्ही थोडासा कांदा, टोमॅटो हे पण तुम्ही टाकू शकता। मस्त असं बघा सगळीकडून सुकलेलं आहे ना, आपोआप साईडनं हे झालेलं आहे, पण तर सुटलेलं आहे बघा काही असं। आता त्याला आपण पलटी करून घेऊया। बघा मस्त झालेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ही न घडी घालता सुद्धा तशा बी पद्धतीत तुम्ही हे करू शकता।